नमस्कार आणि वेलकम गाईज टू आवर यूट्यूब चॅनल मेन द मिनिंग मध्ये. आणि आज आपण बघणार आहोत काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तुमच्या ऍडमिशनसाठी. ऍक्च्युली रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत. LLB 3 इयर लॉ साठी तुम्ही CAT ची एक्झाम वगैरे दिलेली आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आणि तुम्हाला जायचं ऍडमिशनसाठी. तर ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ते आज आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट इज अकॅडमिक जे क्वालिफिकेशन असेल तुमचं, तर त्याच्या सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे. 10वी पासून तुमचं 12वीचं असेल, ग्रॅज्युएशनचं असेल, त्याच्यामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन जरी करत असाल किंवा डिग्रीचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल तर तुम्हाला एवढे सगळे डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत. ठीक आहे. आयडेंटिटी आणि नॅशनॅलिटी प्रूफ मध्ये काय काय लागणार आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड किंवा तुमचं गव्हर्नमेंट ID कोणतंही चालेल. त्याच्यामध्ये एस्पेशली तुम्ही पॅन कार्ड पण करू शकता किंवा पासपोर्टचा तुमचा जो फोटो आहे तो करू, फोटो विच इज नॉट फोटो, पासपोर्ट जो असतो तुमच्याकडे, जो पासपोर्ट बुक असतं, तर तो तुम्ही यूज करू शकतात ऍज अ आयडेंटिटी कार्ड किंवा तुमचं वोटर ID म्हणून तुम्ही पण यूज करू शकता. त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट आहे किंवा जे बर्थ सर्टिफिकेशन आहे किंवा तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेशन आहे, तर हे सगळे ज्या गोष्टी हे आहेत ह्या मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. सो CET मध्ये जे कॅप राऊंड, जे तुमचे सगळे जे राऊंड झालेले त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत, तर ते डॉक्युमेंट्स कोणकोणते रिक्वायर्ड आहेत ते आपण बघूयात. फर्स्ट थिंग्स फर्स्ट इज CETचं तुमचं लॉचं स्कोर कार्ड. ठीक आहे. तो स्कोर कार्ड पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन जो फॉर्म आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला प्रिंटआउट लागेल. ऍप्लिकेशन फॉर्म आहे, त्याच्यानंतर तुमचा कॅपचा अलॉटमेंट लेटर जे असेल तर त्याचं पण तुम्हाला घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर जे कॅपचं रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन पेज आहे त्याचं पण तुम्हाला एक झेरॉक्स लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर कास्ट आणि रिझर्वेशन सर्टिफिकेट्स मध्ये तुम्ही काय काय ऍप्लिकेबल आहे, काय काय गोष्टी तुम्हाला लागणार आहेत हे आपण बघूयात. कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे बेसिकली. तुम्ही SC ST OBC VJNT किंवा SBC कोणत्याही तुम्ही कास्टचे असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते पण पाहिजे. आणि त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट आहे ते पण मॅन्डेटरी असणार आहे. आणि EWS जर कोणी असेल तर तुम्हाला EWS साठी पण जे आहे सर्टिफिकेट ऑथॉरिटी कडून मिळालेलं असणं गरजेचं आहे. ते पण तुम्हाला इथे ऍडमिशन साठी लागणार आहे. ऍडिंग ऑन इट काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत, तेही प्रत्येकासाठी नाही आहेत बेसिकली, बरोबर आहे. तर मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल, जोही स्टुडंट मायग्रेट करत असेल त्याला. त्याच्यानंतर ट्रान्सफर किंवा लिव्हिंग सर्टिफिकेशन लागणार आहे. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट, म्हणजे तुमचा गॅप असेल एज्युकेशन मध्ये तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे बेसिकली. ठीक आहे. सो त्याच्यानंतर जे स्पेशल कॅटेगरी डॉक्युमेंट्स आहेत ते आपण बघूयात. याच्यामध्ये मायनॉरिटीचं जे सर्टिफिकेशन आहे ते लागणार आहे. हे सगळ्यांसाठी गरजेचं नाही, बरोबर आहे. जे स्पेशल कॅटेगरी आहे त्याच्यासाठीच आहे. तर मायनॉरिटी आहे. त्याच्यानंतर डिफेन्स मधून कोणी असेल तर त्यांना डिफेन्सचं सर्टिफिकेशन खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑर्फन असेल तर ऑर्फन पण सर्टिफिकेशन त्यांच्यासाठी गरजेचं आहे. तर हे सगळे जे सर्टिफिकेशन्स आहेत किंवा हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला मॅन्डेटरी आहेत. ऍडिंग ऑन इट तुमचा जर फोटो असेल किंवा डिजिटल डॉक्युमेंट मध्ये आपण काय बघणार आहोत, तर पासपोर्ट साइज फोटोज तुम्हाला ऍटलीस्ट तुमच्याकडे 4 ते 5 फोटोज तुम्ही तुमच्या सोबत ठेवायचे. ऍडिंग ऑन इट तुमचं सिग्नेचर असेल, त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन जी काही असतील तर ते तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये ठेवायचे आहेत. ऍडिंग ऑन इट तुम्हाला फायनल इन्स्ट्रक्शन्स मध्ये काय माहिती पाहिजे, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे ऍटलीस्ट 2 फोटो कॉपीज तुम्हाला पाहिजे आहेत. ऍडिंग ऑन इट जे सर्टिफिकेशन पाहिजेत, म्हणजे जे सर्टिफिकेट्स मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं ते सगळे व्हॅलिड पाहिजेत. ठीक आहे. सो एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत तुमच्या ऍडमिशनसाठी, तरच तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. जर गोष्टी नाहीये तुमच्याकडे तर आतापासूनच कलेक्ट करायला सुरुवात करा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच गाईज. तुम्हाला काही प्रश्न असेल, काही क्युरीज असेल तर यू कॅन आस्क इन द कमेंट सेक्शन.